नमस्कार. मी अभिनेता शिवराज नाळे, म्हणजेच इन्स्पेक्टर मंजू या सिरियलमधला जयदीप सुर्वे. खरं तर आता सिरियल बघायला मजा येणार आहे, कारण 3 वर्षानंतर लीप घेतली जाणार आहे सिरियलमध्ये. आणि ज्या ज्या पद्धतीनं कॅरेक्टर्स उभे राहणार आहेत ते खरंच बघण्यासाठी मनोरंजनात्मक असेल. नक्कीच. काय वाटतं पप्पा? हां, नमस्कार. मी अजय तपकिरे, चित्रकाराची भूमिका करतो यामध्ये प्रभाकर, सत्याचा आणि जयदीपचा बाबा. तर आत्ता कॉन्स्टेबल मंजू या सिरियलमधून इन्स्पेक्टर मंजू या सिरियलकडं आत्ता आम्ही येतोय. आत्ता जयदीपनं सांगितल्याप्रमाणे 3 वर्षाचा लीप घेतोय आणि इन्स्पेक्टर मंजूला इन्स्पेक्टरच्या रूपामध्ये बघण्यासाठी जेवढे प्रेक्षक म्हणून तुम्ही आतुर झालेला आहात, तेवढंच एक कलाकार म्हणून, एक को आर्टिस्ट म्हणून मलाही त्या गोष्टीची उत्सुकता आहे की आता नेमकं काय काय घडणार आहे पुढं. सत्याचा नवा अवतार बघायला मिळेल, सगळ्याच पात्रांची एक नवी छबी बघायला मिळेल आणि त्याचा नवीन रुबाब कसा असेल सत्याचा आणि त्याचा विचार काय आहे. खरं तर सत्याची आणि माझी विचारधारा वेगवेगळी होती, पण या सिरियलच्या निमित्ताने आता म्हणजे इन्स्पेक्टर मंजू या सिरियलच्या निमित्ताने आमच्या दोघांची विचारधारा एकसारखी झाली, भलेही मार्ग भिन्न असले तरी. त्यामुळं आम्हीही खूप उत्सुक आहोत आता नव्याने पुन्हा एकदा या सगळ्या सिरियलमध्ये आम्ही स्वतःला कन्व्हर्ट करण्यासाठी आणि नव्या रूपात तुम्हाला भेटायला येण्यासाठी. नक्कीच प्रेक्षक सुद्धा आतुर तर आहेतच आणि तुम्ही सुद्धा म्हणजे नवीन काहीतरी घेऊन येत आहे. सो नव्याचं स्वागतच आहे, पण जुनंही आपल्याला आठवत असतं. सो काय सांगाल की 500 भागापेक्षा जास्त ते तो सीझन तुम्ही गाजवला आहे. सो त्या आठवणी काय सांगाल की ती जर्नी कशी होती आणि आता पुढची स्टेप तुम्ही म्हणजे पुढचं पाऊल टाकताय तुम्ही? नक्कीच. कॉन्स्टेबल मंजू सिरियलचे 500 भाग पूर्ण झाले आणि त्याचा प्रवास खरंच खूप छान होता. खूप चांगल्या प्रोडक्शनच्या खाली आम्ही काम करू शकलो. खूप चांगल्या वातावरणामध्ये आम्ही काम केलं आणि ते हेल्दी वातावरण होतं, म्हणून त्या सिरियलने 500 भागांचा टप्पा ओलांडला. आणि आमचं म्हणाल तर जयदीप मुलगा म्हणून, सत्या मुलगा म्हणून, मंजू सून म्हणून किंवा एक फॅमिली, सुर्वे फॅमिली म्हणून आमचं बॉन्डिंग जे आहे ते त्या सिरियलच्या पहिल्या एपिसोडपासून होतं, जे आजतागायत आहे. आणि आता ह्या नव्या रूपात जेव्हा इन्स्पेक्टर मंजूमध्ये आम्ही सगळेच एकत्र येतोय, तर आमचं ते बॉन्डिंग आता आम्हाला कुठंतरी जास्त फायद्याचं आणि जास्त उपयोगाला येणार आहे. कारण जयद्याला म्हणा, सत्याला म्हणा, मी माझ्या मुलासारखं सांभाळतो, मंजूला माझ्या मुलीसारखं सांभाळतो. सविकवी असतील, माया असेल, तर हे पात्र न राहता हे आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेले आहेत. आणि आता नव्याने जेव्हा ही सिरियल करतोय बाघोबा प्रोडक्शन आणि तेजपाल वाघ यांच्या प्रोडक्शनखाली, तेव्हा अजूनही आम्हाला जास्त उत्सुकता आहे की आता नव्याने अजून काय काय करता येईल, कारण ते बॉन्डिंग कुठंतरी आता आमच्या उपयोगाला येणार आहे. तुला काय वाटतंय? बरोबर आहे. म्हणजे आत्ता जसं पप्पा म्हणाले की आमचं बॉन्डिंग त्या पद्धतीचं आहे. म्हणजे ऑफस्क्रीन आम्ही आमच्यामधलं प्रेम आहे किंवा तो जो कनेक्ट झालेला आहे, जिव्हाळ्याचं नातं तयार झालेलं आहे, तेच एक्झॅक्टली नातं स्क्रीनवरती सुद्धा दिसतं. कारण की ऑफस्क्रीनला हे आम्ही एवढे कनेक्टेड आहोत. आणि नक्कीच आम्ही सगळेच उत्सुक आहे खरं तर, कारण की कॅरेक्टर्स सगळे 3 वर्षाचा लीप घेतल्यामुळं त्यांच्यामध्ये नक्कीच बदल झाले, त्यांच्या लाईफमध्ये बदल झालेले आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये म्हणूयात आपण, त्यांच्या प्रोफेशनमध्ये बदल झालेले आहेत. सो ती केमिस्ट्री कशी जुळून येणार आहे ह्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आणि नक्की कॉन्स्टेबल मंजूला जसं प्रेम दिलं तसंच 3 वर्षाचा लीप घेऊन इन्स्पेक्टर मंजू येते, याला नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद द्याल, यात काय शंकाच नाही. नक्कीच. क्वचित अशा मालिका असतात ज्याचे सगळेच पात्र गाजत असतात, तशी तुमची ही मालिका आहे. सो जेव्हा प्रेक्षकांना म्हणजे अजून माहीत नव्हतं की नवीन सीझन येणार आहे किंवा काय, तुमच्यापर्यंत असं येत होतं का की मालिका संपणार आहे, बंद होणार आहे, तो प्रेक्षकांकडून की प्लीज बंद करू नका, किंवा असं वेगळी रिक्वेस्ट काही येत होत्या का? तुझा अनुभव सांग. खरं तर खूप रिक्वेस्ट येत होत्या फ्रँकली, कारण की एवढं प्रेम सगळ्यांनी दिलं होतं, एवढा काय म्हणू आपण, प्रेक्षक वर्गाने कनेक्ट झाले होते, सगळे पात्र ज्या पद्धतीनं कनेक्ट झाले होते.
लेखकाला खरंच म्हणजे ज्या पद्धतीने लेखकांनी ते पात्र उभं केलेले आहेत आणि तेवढ्याच पोत तिडकीने आम्ही ते उतरवले, सो ते एवढे कनेक्ट झाले लोकांना की ते त्यांच्या घराघरातली पात्र वाटायला लागली. आणि जेव्हा ही लिंक आता तुटणार आहे त्यामुळे सगळे अस्वस्थ झाले होते प्रेक्षक, आणि हे होणं साहजिक आहे, त्यांचं प्रेम ज्या पद्धतीने त्यांनी दिलं. सो नक्कीच सोशल मीडियावरती पर्सनल मेसेजेसमध्ये DMs येत होते, इवन फॅमिलीजमध्ये विचारलं जात होतं, पाहुण्यांच्यात विचारलं जात होतं की ही सिरियल का बंद करताय तुम्ही, एवढी चांगली सिरियल. सो सगळे शॉकमध्ये होते. बट 29 सप्टेंबरपासून नक्की रोज रात्री 8 वाजता त्यांना पुन्हा एकदा तीच पात्र वेगळ्या रूपांमध्ये बघायला मिळणार आहेत. तो ही खूप मोठी पर्वणीच आहे ॲक्च्युली सन मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. नक्कीच. तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ तो टाकला होता, डोळ्यात पाणी होतं आणि प्रेक्षकांच्याही कमेंट होत्या, त्याबद्दलही मला ऐकायला आवडेल. आणि तुम्ही आता जे सांगता ते खरं तर त्या मालिकेचा तो शेवटचा सीन होता आणि शेवटचा सीन असं होतं की आम्ही सगळेच घर सोडून निघून चाललोय आणि तो सीन करताना मनात खरंच ती भावना होती की आता हे घर, हे लोकेशन पुन्हा बघायला मिळणार नाहीये किंवा इथं पुन्हा काम करता येणार नाहीये. आणि ते शेवटचं होतं ते ॲक्च्युली तिथं आम्ही ॲक्टिंग केलीच नाही, खरंच आमच्या सगळ्यांना भरून आलं होतं. आणि जेव्हा तो सीन झाला, आमच्या दिग्दर्शकाने कट बोलला, तेव्हा मी मनापासून हात जोडले त्या वास्तूला की बाबा गेली इतके दिवस या वास्तूमध्ये आम्ही हसलो, खेळलो, वावरलो, आनंदाचे दुःखाचे प्रसंग चित्रित केले आणि आज त्या वास्तूला सोडून जाताना कुठंतरी मन भरून आलं होतं. आणि का कुणास ठाऊक तोच क्षण मोबाईलमध्ये टिपला गेला आणि तो मी जेव्हा सोशल मीडियावर टाकला तेव्हा खूप प्रतिक्रिया आल्या लोकांच्या की नका ना ही बंद करू मालिका, नका ना हे सोडून जाऊ तुम्ही आम्हाला. आणि मला वाटतं कुठंतरी ते प्रेक्षकांचं तेवढं प्रेम होतं आणि त्या प्रेमापोटीच त्यांची ती हाक होती. सो आत्ता खूप आनंद होतोय की त्याच प्रेक्षकांना सांगायला की आम्ही परत येतोय इन्स्पेक्टर मंजू या सिरियलच्या माध्यमातनं सन मराठीवर रात्री 8 वाजताच. नक्कीच. आताच तुम्ही सांगितलं की ती वास्तू सोडताना खूप त्रास होत होता वगैरे. पण कधी असं असतं ना की वास्तू नेहमी तथास्तू बोलत असते आणि आपल्या काही विश पूर्ण होत असतात. अशा काही गोष्टी तिकडे कंप्लीट झाल्यात का तुमच्या? अगदी खरं आहे. आणि जेव्हा तो सीन झाला त्यावेळी आमच्या कॉन्स्टेबल मंजू या ग्रुपवरती मी हेच वाक्य टाकलं होतं की वास्तू नेहमी तथास्तू म्हणते. ज्या वास्तूने आपल्याला हसवलं, ज्या वास्तूने आपल्याला आनंद दिला, ज्या वास्तूत आपण एवढं छान पद्धतीनं काम करू शकलो, आज त्या वास्तूने तथास्तू म्हटलं. म्हणूनच कदाचित इन्स्पेक्टर मंजू हा 3 वर्षाची लीप घेऊन तीच मालिका पुन्हा एकदा लोकांना भेटीला येते, तशाच पद्धतीच्या एका नव्या वास्तूमध्ये. खरं आहे. नाही ॲक्च्युली ही गोष्ट खरीच आहे, कारण की तिथं काय म्हणू आपण, अनुभव, एक्सपिरियन्स शेअर केलेले असतात, काही नाती नाती जोडली गेलेली असतात, जिव्हाळा तयार झालेला असतो आणि मुळात त्या वास्तूमध्ये प्रेम असतं आणि त्या पॉझिटिव्हिटी असते. सो त्या पॉझिटिव्हिटीमधून हा नवीन अंकुर पुन्हा फुटला गेला. हे ॲक्च्युली खरं तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरंच वाघोबा प्रोडक्शन आणि सन मराठी, तेजपाल वाघ सर, सगळ्यांचे मनापासून आभार की त्यांनी पुढाकार घेऊन ही गोष्ट पुन्हा प्रेक्षकांपर्यंत आणायला मदत केलेली आहे. सो थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खरंच ग्रेटफुल होत आम्ही. मला ते एक मेसेज खूप छान आला होता जेव्हा मालिका बंद होणार आहे असं प्रेक्षकांना कळलं तेव्हा एक एक मुलीने आय थिंक तो मेसेज केला होता की पप्पा प्लीज नका ना ही मालिका तुम्ही बंद करू, तुम्ही सांगा ना, चॅनलला सांगा, निर्मात्यांना सांगा. अहो तुमचं ते वाक्य आहे माया शांत हो, माया शांत हो. तर माझी मम्मी जेव्हा चिडते तेव्हा माझे पप्पा माझ्या आईला हेच म्हणतात, माया अगं शांत हो माया. आणि हे आता परत ऐकायला मिळणार नाही या कुठंतरी दुःखातून ती मुलगी कळकळून सांगत होती. माझी त्यावेळी खूप इच्छा झाली होती की तिला सांगावं परत एकदा आम्ही नव्या रूपात येतोय भेटायला, पण तोपर्यंत आम्हालाही काही बंधनं घातली होती. सो आत्ता आम्ही मोकळेपणाने सांगतोय सगळ्यांना की माया शांत हो हे पुन्हा एकदा तुम्हाला ऐकायला येणार आहे. त्यामुळे नक्कीच आम्ही 29 तारखेपासून रात्री 8 वाजता पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येतो आपल्या सन मराठीवर. बरं, 3 वर्षाचा मालिका आता लीप घेते. प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये चेंजेस झालेले आहेत बऱ्यापैकी. सो जयदीप आणि चित्रकार यांच्या कॅरेक्टरमध्ये काही थोडंफार चेंजेस झालेलं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे का? पप्पा ॲक्च्युली जयदीप खरं तर पहिल्यापासूनच तो कंदीपेढ्याचा व्यवसाय करतोय, त्याचं कंदीपेढ्याचं दुकान आहे. बट 3 वर्षानंतर त्यांनी हे सगळं बंद केलेलं आहे आणि
तो एका नव्या रूपात आता करेक्ट तुम्हाला- नव्या रूपात तुमच्यापर्यंत तुमच्या पुढे येणार आहे. तर तो कसा येणार आहे, तर तो मम्मी सोबत असणार आहे. तर तो कशा पद्धतीने असणार आहे, आणि एकतर त्याचा स्वभाव जो आहे तो धांदल उडवणार आहे, धत्रा असा स्वभाव आहे. तो त्याच्या काही सोबत सपना पण. त्याच्यासोबत स्वप्न आहे, दोघंही मम्मी सोबत असणार आहेत. सो ते कशा पद्धतीनं असतील, तो काय धांदल उडवेल, काय गंमत असेल, त्या दोघांमधली केमिस्ट्री, तिघांची केमिस्ट्री कशी असेल ती बघायला नक्कीच पाहत राहा. 29 सप्टेंबरपासून इन्स्पेक्टर मंजू फक्त आपल्या सन मराठीवर रोज रात्री 8 वाजता. पप्पा खरं तर माझ्या कॅरेक्टरमध्ये तसा जास्त बदल झालेला नाहीये, पण सत्या आणि मंजू वेगळे झाल्यामुळं कुठंतरी माझं मन दुखावलं गेलं असेल, आणि तरीही मी त्या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करीन. आणि महत्त्वाचं म्हणजे आता सत्याचा जो बदललेला अवतार आहे त्याला माझा पाठिंबा असेल, कारण तो ज्या पद्धतीनं बदललाय किंवा ज्या पद्धतीनं त्यांनी राजकारण सोडलंय, तसं त्या सिरियलमध्ये मलाही राजकारणाबद्दल एवढी ओढ नव्हती आणि सत्याने राजकारणात जाऊ नये असं मला मनापासून वाटतच होतं. पण आता सत्या राजकारण सोडून जेव्हा समाजकारणात येतोय आणि ज्या पद्धतीने येतोय त्या गोष्टीला मी नक्कीच पाठिंबा देईल. आणि आधी जेवढं माझं आणि सत्याचं बॉन्डिंग होतं त्याहीपेक्षा जास्त आता अजून आमचं नातं घट्ट झालेलं असेल आणि तुम्हाला नक्कीच बघायला मजा येईल. खरं. सीझन नवीन आहे, सो नवीन कलाकार सुद्धा ऍड ऑन होणार आहेत. सो त्यांच्याबद्दल किंवा काय असं सांगाल? नवीन कलाकारांना मी खरंच शुभेच्छा देईन. त्यांचं एक चांगलं लक म्हणा, नशीब म्हणा, की इतक्या 1.5-2 वर्षापासून चाललेल्या सिरियलमध्ये जे आम्ही आता एकत्र आहोत ते नव्याने जॉईन होत आहेत, त्यामुळं त्यांचा एक अनुभव वेगळा असेल आमच्याबरोबरचा आणि आमचाही अनुभव त्यांच्याबरोबरचा वेगळा असेल. सो मला त्यांना जास्त मोटिवेट करता येईल की बाबा तुम्ही आता नव्याने येत आहेत, तर मग आमच्या परिवारामध्ये त्यांचं आम्ही सगळेजण स्वागतच करू नक्कीच. बरोबर आहे. स्वागत आणि मुळात आता ही आमची ॲक्च्युली जबाबदारी आहे की त्या जे नवीन आर्टिस्ट आहेत, नवीन कलाकार आहेत, त्यांना आमच्यामध्ये सामावून घेणं, आमची जी पॉझिटिव्हिटी आहे, आमचं जे बॉन्डिंग आहे, त्या बॉन्डिंगमध्ये त्यांना सामावून घेणं आणि अजून उंचीवरती ही मालिका कशी घेऊन जाता यासाठी प्रयत्न करणं खरं तर. तर प्रेक्षकांसाठी ही नक्कीच मोठी पर्वणी आहे. पाहत रहा इन्स्पेक्टर मंजू रोज रात्री 8 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.